आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी लक्ष्मी मातेची साधी सोप्या पद्धतीने पण पारंपरिक पद्धतीने पूजा कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने घरात आर्थिक प्राप्ती होते, तसंच कुठल्याही कामात आपल्याला यश येत असतं। त्याच्यासाठी कुमारिका आणि सुवासिनी दोघीही हे व्रत अगदी मनोभावे करत असतात। हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार पडतात तेवढे गुरुवार करून शेवटच्या गुरुवारी या पूजेचं किंवा या व्रताचं उद्यापन करायचं असतं। तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार पडत आहेत आणि आजचा हा पहिला गुरुवार। तर आजच्या गुरुवारी मी अगदी साध्या पद्धतीनं पण शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत कशी पूजा केली, चला तर आपण बघूया। कुठल्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होते, म्हणून पहिले तर मी आरती लावून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचा आहे। तर कलश स्थापन करून घेण्यासाठी इथं मी तांदळाची रास केलेली आहे। तर या तांदळाच्या राशीतच आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अष्टदल कमल येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाने स्वस्तिक काढलं तरीही चालू शकतं। जे तुम्हाला योग्य वाटेल आवडेल त्या पद्धतीने तुम्ही तांदळाच्या राशीचं अष्टदल कमल काढून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। तर या कलशावरती कधीही समोरच्या भागाला स्वस्तिक काढायचं आणि चारही बाजूंना 8 अशी हळदी कुंकवाची बोटं उमटवून घ्यायची असतात। व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीनं मी कलश मांडून घेतलाय आणि आता त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एखादी सुपारी, एखादं नाणं आणि फूल या गोष्टी वाहायच्या आणि नंतरच त्याच्यामध्ये आपण जी 5 प्रकारची पालवी आणलेली असते तर ती पालवी ठेवून नारळ पुजून घ्यायचा असतो। तर ही पालवी तुम्ही फळझाडांची किंवा फुलझाडांची घेऊ शकता। अशा पद्धतीनं साधी पूजा मांडताना 5 झाडांची पालवी ठेवायची, त्याच्यावरती आपण जो नारळ ठेवणार आहे तो नारळ ठेवायचा आणि त्याची पूजा करून घ्यायची। आता आपल्या गणपती बाप्पाची पूजा, त्याच्यासाठी मी एक छोटीशी तांदळाची रास करून घेतली आणि त्याच्यावरती ही गणपतीची मूर्ती स्थापन करून घेतली आहे। या गणपतीच्या मूर्तीला मी अभिषेक घालून घेतलाय, त्याला हळद, कुंकू, अक्षदा वाहिल्या, त्याच्यानंतर लाल फूल वाहिलं आणि आता आपल्याला कुलदेवाची पूजा करून घ्यायची। त्याच्यासाठी एक सुपारी मी इथं मांडून घेतली, 2 विड्याची पानं ठेवायची आणि आपल्याला ही सुपारी कुलदैवत स्वरूप पूजून घ्यायची आहे। आता तिचीही हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून पूजा करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा जो घरात फोटो असेल किंवा मूर्ती असेल जी असेल ती, तर अशी तांदळाची छोटीशी रास ठेवायची आणि त्याच्यावरती माता लक्ष्मीचा फोटो ठेवू शकता। त्याचीही हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहून तुम्ही पूजा करायची। अशी साध्या पद्धतीनं तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करू शकता। तुमच्याकडे जर खूप सारी फुलं असतील तर त्या फुलांनी छान असं डेकोरेशन करा किंवा कलशाला घालायला वेणी भेटते किंवा तुम्ही साडीही नेसवू शकता। अशा पद्धतीने जे तुम्हाला योग्य वाटेल तशी पूजा करून घ्या। पण पहिल्या काळातील महिला ह्या अशीच साधी सिंपल पद्धतीनं पूजा मांडणी करत होत्या आणि पुस्तकातही आपल्याला अशा पद्धतीनंच पूजा मांडणी करायला सांगितलेलं आहे। जर तुमच्याकडे 5 फळे असतील तर ती 5 प्रकारची फळं ठेवायची आहेत। जर नसतील तर एक प्रकारचं फळ, हे जरी 5 फळं ठेवली तरीही चालू शकतं। त्याच्यानंतर ओवाळण्यासाठी आपल्याला इथं धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्याला जमेल तशी छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। कुठल्याही पूजेची मांडणी ही रांगोळीशिवाय अपूर्ण असते, म्हणून अशा पद्धतीनं साधी सोपी पूजा ही तुम्ही मांडू शकता। आपली पूजा जर देवीपर्यंत पोहोचली तर देवीचा आशीर्वाद मिळून याच्या पुढचा गुरुवारी आपण याच्यापेक्षाही चांगली पूजा करू शकतो। कलश डेकोरेशन केलेली पूजा ही मला मांडायची आहे, तर ती मी नेक्स्ट गुरुवारी मांडेल आणि त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करेल। जर तुम्हाला ही साधीसुधी मांडणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।